बऱ्याच वेळेस हा प्रश्न केला जातो की आमचे मिस्टर सहयोग करत नाही. तर त्याचं बऱ्याच फॅमिली समजणं आवश्यक आहे की सहयोग जो आहे तो आपल्या बाहेर चाललाय का आत चाललाय. बऱ्याच वेळेस जेव्हा सहयोग आत चालतो तेव्हा त्याचे रिझल्ट वेगळे येतात. आणि हा आत चालणे म्हणजे काय, हे जे आपल्यामध्ये कोश आहेत, ज्ञान कोश आहेत म्हणजे आपले विचार, अन्नमय कोश म्हणजे जे आपण जेवण जेवतो, मग भूकोश ज्या जॉग्राफिकल लोकेशन मध्ये आपण असतो. तर जे असं म्हटलं जातं की बाबा पोटातून हृदयाचा रस्ता आहे, तर सहयोग करणे आणि सहयोग हृदयापासून करणे, तर ही गोष्ट घटित होणे म्हणजे काय, त्या व्यक्तीचं नाभी चक्र ओपन झालं. जर एखाद्या माणसाची पुण्याई कमी आहे तर त्याच्यावर गुरुकृपा होणार नाही, तो व्यक्ती सहज मार्गाकडे वळणार नाही. आता ही घटना घटित कशी होते, तर ही होते आपल्याला सहयोग एखाद्याला शिकवायचं म्हणजे त्याला प्रेम करणं शिकवायचं, आणि प्रेम करणं शिकवायचं म्हणजे आपण पण थोडं प्रेमळ झालं. आता पहिला मुद्दा जे असं आपण म्हणू शकतो की प्रॅक्टिकली काय करायचं, तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला सहयोग शिकवायचं म्हणजे काय शिकवायचंय, बंधन शिकवायचे, ट्रीटमेंट शिकवायची, कॅन्डलिंग. सहयोगातला खूप मोठा जो रिझल्ट येतो तो म्हणजे श्रीमाताजींवर प्रेम केल्याने येतो. आणि श्रीमाताजींवर प्रेम करणं म्हणजे स्वतः एक प्रेमळ व्यक्ती होणं, कारण की आदिशक्ती म्हणजे तिच्यात सगळंच आलं. तिच्यामध्ये प्लस मायनस न्यूट्रल, नॅचरल, सुपर नॅचरल, अननॅचरल. बऱ्याच वेळेस हा प्रश्न केला जातो की आमचे मिस्टर सहयोग करत नाही. तर त्याचं बऱ्याच सेमिनार मध्ये बऱ्याच लोकांनी उत्तर दिलंय. त्यात अशीही उत्तर आली आहेत की ते तुम्हाला बघतात म्हणून ते सहयोगापासून जरा सांभाळूनच राहतात. आपल्याला हे असं म्हटलं जातं की बाबा काही सहयोगिनी आहेत ते लगेच त्यांच्या घरी बाधा येतात. आणि बाधा कधी येतात, जेव्हा सासू आणि नणंद घरी आली की लगेच बाधा आलेली असते. तर मग जर हा सगळा प्रकार ते पती परमेश्वर बघत असतील तर भोळे शंकर हे भोळे नाही, त्यांना सगळं माहिती असतं. जर आपल्यामधला हे जे डबल स्टँडर्ड्स आहेत जर ते आपल्यामध्ये असले तर मग आपल्या सोबत असणारी माणसं कधी सहयोगात जाऊ शकत नाही, ते सहयोगच करू शकत नाही, कारण की ते आपल्याला बघतायत ना. तर मग आता ह्या बाहेरच्या सहयोगाला स्वतःच्या आतमध्ये कसं घ्यायचं, म्हणजे आपण म्हणायचो की बाबा जुन्या काळी ती क्वालिटी होती अन्नाची, लोकांची, ती क्वालिटी अध्यात्मातून कशी डेव्हलप करायची हे श्रीनाथजींनी खूप सुंदररित्या सहयोगात सांगितले. जे फार जुने प्रॅक्टिसेस आहेत, सिंपल आहेत, त्यात काहीच कठीण. सर्वप्रथम म्हणजे काय, व्हायब्रेटेड वॉटर. आपण 75% काय आहोत, जल आहोत, वॉटर आहोत. जैसा जल वैसी वाणी, म्हणजे ज्या प्रकारचं जल आपल्या शरीरात येणार तशी आपली वाणी होणार. आपली वाणी मोस्टली आपल्याला त्यावेळेस माहिती असतं असं कसं करायचं, तसं कसं करायचं. पण जेव्हा आपल्या हातात तो माईक येतो, तेव्हा तो आपल्याकडे मोका येतो, तेव्हा ते सगळं चौका लावून पूर्ण घराला चुलेमध्ये चौके आपण आलेलो असतो. मग आपल्याला वाटतं अरे नाही बोलायला पाहिजे होतं, नव्हतं करायला पाहिजे होतं, आपल्या हातून असंच होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी का घडतात, कारण की आपला जो अन्नमय कोश आहे तो बॅलन्स नाही. आणि ह्याला बॅलन्स कसं करायचं, श्रीमाताजींच्या फोटोच्या पुढ्यात एक ग्लासभर पाणी लोक ठेवायचे. तेव्हा लोक श्रीमाताजींना प्रार्थना करायची, मॅनिफेस्ट करायची, श्रीमाताजी आपल्या कृपेत आमच्या जीवनात सगळं सुखी होत आहे, सफल होत आहे, समृद्ध होत आहे. करा नाही म्हणायचं, निगेटिव्ह नाही, मागायचं नाही, पॉझिटिव्ह आहे आहे आहे. आणि असं म्हणून श्रीमाताजींच्या चरणांवर लोक चरणाभिषेक करायचे, श्रीमाताजींचं चरणतीर्थ लोक प्यायचे. आता आपण तेच पाणी घरी तयार करू शकतो, श्रीमाताजींच्या फोटोचा अभिषेक करून, किंवा एक लोटाभर पाणी माताजींच्या फोटोजवळ ठेवून त्याच्यावर एक हात ठेवायचा, प्रार्थना करायची, नंतर ते पाणी व्हायब्रेट व्हायला ठेवून द्यायचं. सकाळी उठल्या उठल्या ते पाणी स्वतःही प्यायचं, सगळ्यांच्या पिण्याच्या पाण्यात मिक्स करायचं. ऑटोमॅटिकली गोष्टी वर्कआउट होतात. दुसरी गोष्ट अशी की ह्या पाण्याने काय होणार, तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढेल, तुमची एनर्जी बॅलन्स होईल. नाही 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 म्हणण्यामुळे जे आहे ते गेलंय ते सर्वात पहिले सगळं आहे 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 म्हणून घरात यायला लागेल. आणि थर्ड थिंग अशी होईल की तुमच्या वाणीमध्ये चेंज होईल. द वे यू स्पीक, द वे यू टॉक विल गेट चेंज्ड. मग थर्ड गोष्ट म्हणजे काय, श्रीमाताजींनी घेतलेला प्रसाद सगळे खायचे. असं म्हणतात की संत की झूठन पाके, बडे बडे अंदर के झूठ सत्य में बदल जाते. तर जे प्रसाद असतो, श्रीमाताजींना आपण प्रसाद ठेवतो, कमीत कमी प्रयत्न असा करावा की जे काही अन्न आपण ग्रहण करतो ते आपण भजन ऐकता ऐकता, लेक्चर ऐकता ऐकता स्वतः बनवलेलं असावं. बऱ्याच वेळेस असं होतं की लेडी इन द हाऊस ती काय करते, तर ऑफिसला जाणारी असेल तर मीच सगळं करते, आणि जर ती घरी असणारी आहे तर माझ्यामुळेच सगळं काही होत आहे. आणि हे इगो सुपर इगो दोन्ही
कठीण परिस्थिती होतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की भजन ऐकता ऐकता, लेक्चर ऐकता ऐकता जेवण बनवावं इन सम कंडिशन्स, जिकडे तुम्ही फिजिकली अगदीच अनफिट आहात, तुम्ही पायावर चालू शकत नाही किंवा तुम्हाला तो वेळच नाही, तर ते जे बनवलेलं फूड आहे त्याला तुम्ही व्हायब्रेट करा, एनर्जाइज करा, त्याला समोर ठेवा, त्याचं नैवेद्य करा आणि ते प्रसाद तुम्ही ग्रहण करा. होत आहे करा नाही म्हणायचं, निगेटिव्ह नाही. मनांवर लोक चरणाभिषेक करायचे. श्रीमाता भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की ज्या भगवंताने आपल्याला सर्व दिलं आहे त्याला भोग लावल्याशिवाय जर भोग ग्रहण केला तर तो पाप आहे. तर हे का एवढं इम्पॉर्टंट दिलंय, कारण की जर आपल्या शरीरामध्ये असं अन्न गेलं जे अधार्मिक आहे तर आपण पण अधार्मिक. बऱ्याच स्टोरीज सांगतात म्हणे एक राजाच्या नगरामध्ये एक ऋषी आले, तर ऋषी कुठे थांबतील तर एक अननोन ग्रहस्थाच्या घरी ऋषी जाऊन थांबले. त्याच्यानंतर त्या ग्रहस्थांच्या घरी थांबल्यानंतर ते ग्रहस्थ चोर होते. ऋषीने अन्नप्राशन वगैरे तिकडे केलं, सगळं झालं. मग त्या दुसऱ्या दिवशी ते राजाच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी ऋषीने राजाच्या घरी चोरी केली. अरे बापरे, एवढे मोठे संत आहेत, महापुरुष आहे, मग हे घडलं कसं काय घडलं, तर हे असं घडलं. पण आपण याचा अर्थ काय काढतो, नातेवाईक आले की निगेटिव्हिटी, असं नाहीये त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असा आहे की आपण स्वतः उठून रोज जेवण बनवलं पाहिजे आणि जी लोक आपल्याला आवडत नाही त्यांनाही आपण प्रेमाने अन्नदान केलं पाहिजे. सहयोग नाही, आमचे हे सहयोग करत नाही, त्याचं सर्वात मोठं कारण काय आहे की आपल्यामधला जो गणेश तत्व आहे, आपल्यामधला जो इनोसेन्स आहे तो ऍक्टिव्ह नाही. कोण माझ्याबद्दल काय बोललं, मग काय करताय, काच करताय, या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये चालू असतात. आणि मग आपण आपली सासू आली की आपण आजारी पडतो, ननंद आली की आपल्याला त्रास होतो, तर ते आपल्याला त्रास देतात. त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं चित्त असतं, मी, माझं कौशल्य, त्याच्यामध्ये सगळं शल्य राहतं. म्हणून हे समजणं अत्यावश्यक आहे की आपण ध्यानधारणा केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही केसेस मध्ये फार हेवी इगो प्रॉब्लेम आहे तर समोरून जाऊन सहयोग सांगायचं, तुमचंही सेंटर बंद होईल. हळूहळू तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने शुभिट करू शकता. श्रीमातांना प्रार्थना करा डेली, त्या व्यक्तीला व्हायब्रेटेड पाणी द्या, घरात व्हायब्रेटेड अन्न द्या. आणि ही सगळी क्रिया करत असताना ते फार स्मार्टली झालं पाहिजे, ते फार चतुराईने आणि सूझबूझने केलं पाहिजे, कारण की बऱ्याच वेळेस या गोष्टींचीही मिसअंडरस्टँडिंग होते. दुसरी गोष्ट अशी की व्हायब्रेटेड शुगर जी आहे ती राईट साइडला बॅलन्स करते, व्हायब्रेटेड सॉल्ट हा लेफ्ट साइडला बॅलन्स करतो. तर तुम्ही त्याला व्हायब्रेट करून, मॅनिफेस्ट करून, श्रीमाताजी आपल्या परमकृपेत आम्ही सुरक्षित आहोत, सक्षम आहोत, यशस्वी आहोत, या प्रार्थना घेतल्या तर तुमची लेफ्ट बॅलन्स होईल. श्रीमाताजी तुम्हीच करता करविता आहात. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत आमच्यावर असलेल्या सगळ्या जिम्मेदारी आम्ही उत्तमरित्या पार पडल्या आहेत. आमचे सगळे EMI, लोन्स, सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. आणि श्रीमाताजी आपणच करता करविता आहात आणि आपल्या परमकृपेत श्रीमाताजी आम्ही यशस्वी आहोत. जेव्हा आपण ही प्रार्थना करतो आपली राईट साइड बॅलन्स होते. तर ह्या ज्या काही प्रार्थना आहेत, चक्रोको शुद्धीकरण ही प्रार्थना आहे, एफर्मेशन आपल्या निर्मल विद्यामध्ये दिलेली, त्या जर आपण घेतल्या, हे फाइंड आउट केलं की आपलं कोणतं चक्र लागतं किंवा कोणत्या पायात दुखतं, कोणत्या हातात दुखतं, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे का, नाभी, कॅरेक्टरचा प्रॉब्लेम आहे का, पैशाचा प्रॉब्लेम आहे का, मुलाघात, भीती वाटते का, कोणी करणी केली काय असं वाटतं, सेंटर हार्ट, सारखीच भांडणं होतात, सारखेच वाद होतात, लोक आमचा घेतलेला पैसाच देत नाही, ही शुद्धी, सारखाच राग होतो, EMI फेडलेच जात नाही, हेल्थ इश्यूज भरपूर झालेत, आख्या, आणि सहयोग्यांशीच भांडणं होतात. आता आम्ही सेंटरलाच जातो, सहस्रार लागतो, कलेक्टिव्हिटीतून तुम्ही बाहेर पिकले. तुमचं असं म्हणणं ते कलेक्टिव्हिटीच इतकी डेंजर आहे, तो एकच माणूस आहे, तो काय सांगतो आणि तिकडे सगळे नाचत राहतात. इट्स ऑल राईट, परिस्थिती कठीण आहे नक्कीच, आपण घोर कलियुगाकडे वळालेलो आहोत. पण आपल्याला हे जरूर समजणं आवश्यक आहे की आपलं मेडिटेशन रेग्युलर होतंय का, आपलं एक्सरसाइज रेग्युलर होतंय का, आपलं वर्क परफॉर्मन्स बॅलन्स्ड आहेत का, आपले मेडिकल रिपोर्ट्स ठीक आहेत का. आजच्या काळात जर नाही तुम्हाला वेळ भेटत प्रॅक्टिकली सेंटरला जाण्याचा, झालेले सगळे सेमिनार ऑनलाईन आहेत, ते आपण अटेंड करूच शकतो. ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करताना पण आपण भजन ऐकूच शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अगदी प्रेमाने सहयोग शिकवणे म्हणजे एखाद्याला प्रेम करणं शिकवणे. आपण प्रेमळ झालं पाहिजे, पण ते प्रॅक्टिकली होत नाही. का होत नाही, कारण की आपल्या आतमध्ये तो सहयोग स्थिर झाला आणि तो आपल्या ऑनेस्ट मेडिटेशन, टाइम टेबल फॉलोइंग आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्हायब्रेटेड पाणी, व्हायब्रेटेड अन्न, आणि ते बनवत असताना भजन किंवा लेक्चर्स, आपल्या मेडिटेशनची स्थिरता. आणि जर आपण सगळ्यांची सेवा करत आहोत, मुलाबाळांची, फॅमिलीची, तर आपली ती एनर्जी, आपल्यातलं ते गणेश तत्व, ते सगळ्यांना आपल्या प्रती अट्रॅक्ट करतं. आपल्यामधली गुरुत्वाकर्षणाची शक्ती सगळ्यांना आकर्षित करते आणि निश्चित रूप
एक ना एक दिवस ते योगी सहजयोगी होतातच. तर प्रेमावर विश्वास ठेवावा, श्रीमाताजींवर विश्वास ठेवावा. आणि असंही म्हटलंय की ओनली स्मार्ट पीपल आर सहजयोगी. कधी कधी हे पण होतं की समटाइम्स दे आर नॉट सो स्मार्ट बट समटाइम्स वी आर ओव्हर स्मार्ट. तर हे पण नाही झालं पाहिजे. सो दॅट इज हाऊ वी हॅव टू अंडरस्टँड की निश्चित रूपाने जी आपली इच्छा आहे की हे पूर्ण विश्व सहयोगी व्हावं, पण त्याची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करावी लागते. आणि घरापासून करायची म्हणजे जे काही असतं ते नवऱ्याने करायचं असतं आणि आपण त्याला सांगायचं असतं आयुष्यात काय करायचं, हे योग्य मार्ग नाही. मॅनेजर झालं पाहिजे आपलं, काम करून घ्यायचं, पण समोरच्याला कळलं नाही पाहिजे की आपण काम करून घ्यायचं. ठीक आहे. आणि हे करण्यासाठी एक काम माइंड रिक्वायर्ड आहे. तर श्रीमाताजींनी ज्या प्रेमाने सगळ्यांना सहयोग शिकवला, त्याच सेवा भावनेने, त्याच क्षमा भावनेने, त्याच प्रेम भावनेने आपल्याला आईची भक्ती ही घरोघरी पोचवायची. आणि हा पिठामिठाचा जो आपला जोगवा आहे तो जगदंबेच्या चरणी योग सिद्ध करून सहजयोगात स्वतःची स्थिती नीट करूनच साध्य करायचा.